जितेंद्र शेळके 3 दिवसापूर्वी ईडी चौकशी, तणाव आणि अपघात शेवट खराच्या जवळच्याला संपवण्यात आलेला आहे। जितेंद्र शेळके यांची बरीचशी चौकशी झाली होती, मात्र बाकीची माहिती समोर येऊ नये म्हणून हा अपघात झाला आहे का असा संशय अंजली दामणे यांनी व्यक्त केला आहे। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण आलेलं आहे। अशोक खरातचे जवळचे आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना समृद्धी महामार्गावर शेळके यांची कार आणि ट्रकचा भयंकर अपघात झाला आहे। यामध्ये जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून मुलगी जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र हा अपघात नसून हा अपघाताचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। अशोक खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती निधन झाल्याची बातमी धक्कादायक आहे। ही मला बातमी म्हणजे सुषमा अंधारे काय म्हणले बघा, मला ही गोष्ट अविश्वसनीय वाटते, मात्र गेल्या काही दिवसापासून अनेकांनी खरातच्या जीवाला धोका असू शकतो असं म्हटलं होतं, पण ही शक्यता आजच्या घटनेला जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलेली आहे। खरात प्रकरणातील काही सत्यच बाहेर येऊ नये असा कट असावा, मात्र तरीही SIT अजूनही तपासाचा वेग वाढवत नाही। आजही घटना मात्र ऐकून तपास यंत्रणा आणि शासन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेले आहे, असं ठाकरे गटाचे नेता सुषमा अंधारे म्हटले आहे। अंजली दामणे यांनी काय म्हटले बघा, मला अतिशय मोठा धक्का बसला आहे। आता ही सुरुवात झाली आहे। ज्या मोठी गोष्टी घडतात त्यामागे सूत्रधारांना एक एक करून संपवलं जातं। जितेंद्र शेळके यांच्यासह त्यांचे भाऊ खरातच्या अतिशय जवळचे होते। 3 दिवसापूर्वी त्यांची ईडी चौकशी झाली होती। त्यानंतर अशी घटना संशयास्पद आहे। खरातचे सर्व आर्थिक व्यवहार आहेत आणि त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी करत जितेंद्र शेळके यांनी बरीचशी चौकशी झाली होती, मात्र बाकीची माहिती समोर येऊ नये म्हणून हा अपघात झाला आहे असा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन संशयास्पद आहे। 17 मार्चला अशोक खरातवर गुन्हा दाखल झाला होता। 17 एप्रिल बरोबर 1 महिना आज पूर्ण होतोय। जितेंद्र शेळके यांचे शिवनिका ट्रस्टवर काम करत होते। या प्रकरणात अनेक नेते, उद्योजक, अधिकारी यांचे नाव समोर येणार होते। अनेकांची पदे जाणार होती। त्यामुळे शेळकेंना संपवण्यात आलं आहे। त्यामुळे या प्रकरणात इतर साक्षीदारांना संरक्षण द्यावे अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केलेली आहे।